नमस्कार मित्रांनो, आरोग्यविषयक उपयुक्त माहिती देणाऱ्या आमच्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्या जाणून घेणार आहोत, तोंड येणं। खाणं पिणं नीट होत नाही, तिखट, खारट, आंबट काहीच सहवत नाही आणि वेदना तर एक मिनिटही शांत बसू देत नाहीत। पण काळजी करू नका, या त्रासावर सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तोंड येतं तेव्हा नेमकं काय होतं? तोंडाच्या आतील भागात फोड येणे, सूज येणे, लालसरपणा, जिभेला आणि हिरड्यांना आग होणे इतकंच नव्हे तर खाणं पिणं आणि गिळणं देखील कठीण होऊन बसतं। समस्या जरी लहान वाटत असली तरी तिचा त्रास मात्र मोठा असतो। तोंड येण्याची मुख्य कारणं नक्की लक्षात ठेवा। शरीरात उष्णता वाढणे, औषधांचे साईड इफेक्ट, अतिप्रमाणात चहा, कॉफी, तंबाखू व धूम्रपान, तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ, पचनाच्या तक्रारी, पोट साफ नसणे, दातांचं घर्षण, दात टोचल्यामुळे व्रण, जीवनसत्वांचा अभाव, कुपोषण, ताणतणाव, अतिजागरण आणि अवेळी जेवण। ही समस्या वारंवार होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणं बिलकुल योग्य नाही। उपाय अशी घ्या काळजी। तोंडातील वेदना कमी करणाऱ्या मलमा डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापरा। उष्णतेमुळे तोंड आले असेल तर नारळ पाणी, थंड दूध, दही, सूप यांचा आहारात समावेश करा। अति तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा। तोंडाची स्वच्छता नियमित करा। जेवणाच्या वेळा पाळा आणि पुरेशी झोप घ्या। फास्ट फूड आणि जंक फूडला नाही म्हणा। उन्हाळ्यात मांसाहार टाळावा। तोंड आल्यानंतर जिरे चावून खाल्ल्यास विशेष फायदा होतो। लक्षात ठेवण्यासारखे, तोंड येण्याचा त्रास अचानक होत नाही। ताणतणाव, झोपेची कमतरता, पचन बिघडणे किंवा व्हिटॅमिन B12 ची कमतरता या सर्व गोष्टी त्याच्या मागे असू शकतात। म्हणून उपचारांसोबत जीवनशैलीतील सुधारणा तितकीच महत्त्वाची आहे। मित्रांनो, आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। असेच आणखी आरोग्य टिप्स पुढील व्हिडिओमध्ये घेऊन भेटू। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।